नमस्कार मित्रांनो, आपले टी-ई-टी-आय एक्झामचे हॉल तिकीट आलेले आहे आणि आपला तो पेपर 23 नोव्हेंबरला होणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला त्यांनी लँग्वेज पेपर जो की आपला 24 मार्काचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये 2 कीवर्ड मेन्शन केलेले आहे, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द. तर मग याचं ऑथेंटिक सोर्स मी तुम्हाला जसं की व्हिडिओच्या टायटलमध्ये सांगितलं किंवा थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं, ऑथेंटिक सोर्स काय असणार आहे. आता समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आहे ना, हे खूप महत्त्वाचे. जसं की तुम्ही वाक्प्रचार किंवा जर म्हणी जर म्हटलं ना, तर आपण हे दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कधी-कधी आपल्याकडून निघतो. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आपल्याकडून तो निघतो. 90-95% आपण वाचलेलं जरी नसलं तरी. पण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द असे आहे ना, की ते तुम्हाला एक्झॅक्टली माहीतच पाहिजे. मग याच्यासाठी जर तुम्ही रँडमली 50 किंवा मग 100 महत्त्वाच्या शब्दांचा व्हिडिओ जर YouTubeवर बघत असाल, तर तुम्ही स्वतःची फसवणूक करताय आणि त्यातनं काही साध्य होणार नाही आहे. म्हणजे गॅरंटी नाही की त्यातनंच येईल म्हणून. त्याच्यासाठी तुम्ही ऑथेंटिक करायला पाहिजे. आता मी का सांगतोय? एक तर असं पण समजा की माझ्या व्हिडिओचं प्रमोशन आहे. पण मी तुम्हाला सांगतो मी 5 तासामध्ये ना हे समानार्थी शब्द संपूर्ण कव्हर केलेले 6 लेक्चर आहे माझे टोटल. आपल्या चॅनलला त्याची प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट मी तुम्हाला दाखवतो इथे. आता हे मोरा वाळंबे मराठी शब्दरत्न म्हणून समानार्थी शब्दांची टोटल 6 लेक्चरची सीरीज आहे. 5 तासामध्ये मी ते कव्हर केलेले आणि त्याचा फायदा कसा झाला ना, हे तुम्ही धर्मादायचे पेपर ज्यांनी दिले आणि ते व्हिडिओ लेक्चर बघून गेले त्या मुलांना विचारा. माझ्या स्वतःच्या शिफ्टला 2 समानार्थी शब्द आले होते. अवघड होते, जे की माझ्याबरोबर आले. विरुद्धार्थी शब्द त्यांनी 3 विचारले होते, डिफिकल्ट होते, ते पण बरोबर आले. आणि फायदा झाला का? खूप फायदा झाला. आणि अभ्यास केला तर फायदा होतो. आता मी असं रँडमली 100 आणि 200 शब्द करून गेलो नव्हतो. पूर्ण शब्दरत्नामधली ती पूर्ण सीरीज केली होती. त्याचा फायदा मला झालेला आहे. आणि मी तुम्हाला ॲडवाईस करेल की तुम्ही हे करून जा. समानार्थी शब्दांचं 5 तासाचं जे आपलं लेक्चरची सीरीज आहे ती. तुम्ही जर ती 1.25च्या स्पीडने जर बघितली तर 4-4.5 तासामध्ये तुम्ही ते कव्हर करसाल. एका दिवसाचा गेम आहे, अर्ध्या दिवसाचा गेम आहे तुमचा. पण तुमचे जर 2 क्वेश्चन वाढत असेल, तर तुम्ही स्पर्धाच्या खूप पुढे राहता. आता स्पर्धा या शब्दाला सुद्धा आपण अहमहमिका हा शब्द बघितलेला होता त्याच्यामध्ये. अहमहमिका. असा फायदा तुम्हाला खूप सारा प्रमाणात त्याच्यातून होणार आहे. विरुद्धार्थी शब्दांवरती सुद्धा मी 2 लेक्चर घेतलेले. त्याचा सुद्धा फायदा होईल आणि इव्हन जर तुमच्याकडून लेक्चर पाहणं होत नसेल ना, मी नाही म्हणत तुम्हाला लेक्चर्स पहा म्हणून. जर पाहिले तर फायदा होईल. पण जर नसेल पाहणं होत ना, एक तर ते शब्दरत्नाचं रिव्हिजन करा, समानार्थी आणि विरुद्धार्थी. नाहीतर मी चॅनलवरती आपल्या टेलिग्राम चॅनल ज्याची की लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या चॅनलवरती जाऊन PDF सर्च करायची आणि ती PDF ॲटलीस्ट रिवाईज करून जायची. त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता मी तुम्हाला रिफ्लेक्शन दाखवतो धर्मादायला कसे-कसे झाले. हे मी खूप तुम्हाला 2-4च रिफ्लेक्शन दाखवतोय. प्रसून हा शब्द विचारला गेला होता. प्रसून या शब्दाचा समानार्थी शब्द ज्याचा अर्थ फूल असा होतो समानार्थी शब्द. पुढे प्रमोद हा शब्दसुद्धा विचारण्यात आलेला होता. त्याचा समानार्थी शब्द आनंद असा होतो. पुढे त्यांनी 12 नोव्हेंबरची जी दुपारची शिफ्ट होती, शिफ्ट क्रमांक 2, तर त्या शिफ्टला त्यांनी शार्दूल हा शब्द विचारला होता, जो की वाघ या शब्दाचा समानार्थी. आता इव्हन मी पेपर देऊन आलो ना, तर मी माझ्या मित्राला जेव्हा सांगितलं की यार हा शब्द आला होता, तर मला भरपूर जण असं म्हणले जे की MPSC कोर करता. ते मला म्हणले की शार्दूलचा अर्थ आहे ना सिंह असा होतो. पण मित्रांनो तो वाघ असा देण्यात आलेला आहे आणि त्या एक्झाममध्ये सुद्धा त्यांनी वाघ म्हणूनच विचारलेला होता. पुढे त्यांनी तड हा शब्द विचारला होता, ज्याचा की शेवट हा समानार्थी शब्द होतो. हा सुद्धा 12 नोव्हेंबरच्या शिफ्टला आलेला प्रश्न होता. तर हे सर्व मी कव्हर केलेलं आहे. विलीन आणि अलिप्त या विरुद्धार्थी शब्दांची जोडीसुद्धा विचारण्यात आलेली होती. तर मी खरंच सांगतो मित्रांनो, जर तुम्ही ते 5 तासाचे समानार्थी शब्दांची सीरीज करून गेले, ऑलरेडी ती मी खूप फास्ट घेतलेली आहे. जर तुम्ही त्याला 1.25 या स्पीडने जर बघू शकता, तर बघा. नाही तर मग नॉर्मल स्पीडने बघा, काही हरकत नाही. 5 तास जातील. पण लिटरली सांगतो तुम्हाला फायदा त्याचा 100% होणार आहे. ह्या त्या 2 प्लेलिस्ट आहे आपली. ही समानार्थी शब्दांची आहे आणि इकडे समोर विरुद्धार्थी शब्दांची आहे. 2 लेक्चर आहे त्याच्यामध्ये. मला जर जमलं, वेळ जर भेटला, तर मी 2-3 लेक्चर अजून रेकॉर्ड करून टाकेल त्याच्यामध्ये. आणि मी धर्मादायासाठी महत्त्वाचे शब्दसुद्धा घेतले होते, विरुद्धार्थी, समानार्थी. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्ही बघितलं आणि तुम्हाला फायदा जर झाला, तर नक्की मला कळवा. थँक्यू सो मच. बाय.